नमस्कार, मी ॲडव्होकेट किरण गोडके, पंचायत समिती गण कासेगाव येथून पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून आज अर्ज घेतलेला आहे. पाठीमागच्या 7-8 वर्षापासून सातत्यानं जनसेवेचं, लोकहिताचं काम आम्ही झेडपी गटामध्ये पंचायत समिती गणामध्ये करत आलेलो आहे. आज पंचायत समिती गणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांचे प्रश्न सोडवत असताना महिलांचे असतील, गोरगरिबांचे असतील, वंचितांचे असतील, रखडलेली कामं असतील, ती पूर्ण करण्याच्या उद्देशानं आज हा निर्णय घेतलेला आहे. पाठीमागच्या काही महिन्यांपासून आम्ही गाणामधील लोकांचे, नातेवाईकांचे, मित्रपरिवाराचे आणि सहकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतोय. लोकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मला या ठिकाणी मिळालाय. लोकांचा असणारा विश्वास आणि त्यांची कामं मार्ग लावण्यासाठी आम्ही घेतलेलं शिक्षण याचा कुठेतरी योग्य वापर व्हावा म्हणून हा निर्णय घेतलाय. आज या निवडणुकीसाठी तयारी करत असताना माझ्या पाठीमागे सुद्धा काही अदृश्य हात, अदृश्य शक्ती उभी आहे. त्याच जोरावरती या निवडणुकीची तयारी आम्ही ताकदीनं करतोय आणि निश्चित मला विश्वास आहे की पंचायत समिती गणातील लोक हे बोलणाऱ्या लोकांना सोडून काम करणाऱ्या लोकांना निवडून देतील हा आशावाद असल्यामुळं मी आज या ठिकाणी अर्ज घेतलेला आहे. पंचायत समिती गणामध्ये काम करत असताना फक्त व्हिजन पुरतं न राहता प्लॅन ऑफ ऍक्शन घेऊन आम्ही उतरलेलो आहे. लोकांना पंचायत समितीमध्ये कामं नक्की काय होतात किंवा काय करून घ्यायची हे ना मतदारांना माहिती आहे ना उमेदवारांना माहिती आहे. त्यामुळं त्याची परिपूर्ण माहिती मुळात आधी जनजागृतीची गरज आहे की पंचायत समितीमधून कोणत्या योजना मिळतात, पंचायत समितीतून आपल्याला लाभ काय घेता येतात, ग्रामपंचायत आणि पंचायत समितीचा समन्वय साधून जास्तीत जास्त वंचित लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि इथून पुढं लोकांना उमेदवाराकडे कामं घेऊन जायची गरज पडणार नाही, तर प्रत्येक 15 दिवसांनी स्वतः उमेदवार या नात्यानं, तुमचा प्रतिनिधी या नात्यानं लोकांपर्यंत येऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणं ही माझी प्राथमिकता राहील. आणि प्रत्येक प्रश्न सोडवण्यावरती भर देणं हे आमचं कर्तव्य आहे. तरुणांची चांगली साथ आहे, चांगली सुशिक्षित तरुण, कष्टकरी, कामगार ही लोक आमच्या पाठीशी उभा आहेत आणि यांच्याच आशीर्वादावरती, यांच्या ताकदीवरती आज हा निर्णय घेतलेला आहे. मतदारांना आवाहन आहे की आम्ही बोलून नाही तर करून दाखवणारी लोक आहोत. हातात घेतलेल्या मुद्द्याचा फरशा पडल्याशिवाय माघार घ्यायची नाही ही आजपर्यंतची आमची वृत्ती आणि आमची तयारी यापुढेही आम्ही सुरू ठेवतोय. त्यामुळं योग्य तो निर्णय मतदारांनी घेतला पाहिजे, काम करणाऱ्यांच्या लोकांच्या सोबत गेलं पाहिजे. आपला प्रकार न बघता काम करणारा कोण आहे त्याला पाठबळ देणं हे जनतेचं कर्तव्य आहे आणि दिलेल्या पाठबळाचं चांगल्या कामामध्ये रूपांतर करून दाखवणं हे उमेदवार म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मतदारांना विनंती आहे की योग्य तो निर्णय घ्याल, असंच प्रेम, मार्गदर्शन आणि आशीर्वाद मतरूपी या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दाखवाल हा आशावाद, ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.